ऐका पहिले प्रश्न एकच आहे की त्या ठिकाणी ब्रिजचं काम चालू होतं. अगोदर त्यांनी डिझाईन चुकीचे केले. त्या ठिकाणी संपूर्ण रेल्वे स्टेशन समोर भरणी करून ज्या कोपरखेरणेला जे ब्रिज आहे रिलायन्स समोर त्या पद्धतीने ब्रिजचे डिझाईन बनवले. आमचं म्हणणं होतं की सविता केमिकल समोर जे वुडन ब्रिज बनवले त्या पद्धतीने ब्रिज करा. त्या कुणाच्या हट्टामुळं कुणाच्या तरी जबरदस्ती अधिकाऱ्यांना दबाव टाकून आजपर्यंत त्या जे ब्रिजचे डिझाईन आहे ते चेंज केले नाही, तसेच त्या पद्धतीने करायचे असे या लोक ठरवले होते. मी त्या गोष्टीला विरोध केले. मी ही ब्रिज करू देणार नाही. उद्या माझ्या इथं या लोकल वस्तीमध्ये त्या ठिकाणी उद्या SRI योजना लागू, उद्या बिल्डिंग होतील, टावर होईल, त्या ठिकाणी बस जाणार नाही, त्या ठिकाणी ट्रक जाणार नाही. या ठिकाणी व्यावसायिक लोक भरपूर आहेत की त्यांनी मुद्दामून काहीतरी ते अगोदर जे देसाई म्हणून होते त्यांना दबाव टाकून हे गोष्टी होऊ देत नव्हते. मग त्या ठिकाणी नंतर जे डिझाईन चेंज केले त्यावेळेस एस्टिमेट वाढले. त्यावेळेस एस्टिमेट वाढल्यावर कमिशनर बोलले की कुलकर्णी साहेब एस्टिमेट वाढले, आम्ही काय करू शकत नाही, तुम्हाला शासनाकडे जायला लागेल, मला द्या पाठवून. त्या पाठवून मला त्या ठिकाणी पाठवून दिले. त्यांनी शासनाकडे पाठवले. शासनाकडून मी मंजूर करून आणले. मला 2-4 महिने त्रास झाले. मी फिरलो. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ते काम करून दिले आम्हाला. पटकन ते ब्रिज आलं. परत एस्टिमेट वाढले, अजून 10 कोटी वाढले. ते काम चालू करून दिले. चालू करता असताना त्या ठिकाणी मध्ये शिवरेज यांची पाईपलाईन आलं. त्या पाईपलाईन आल्यामुळं थोडा लेट झालं काम आणि त्या ठिकाणी परत डिवायडर करून स्टेशनमधून ते पाईपलाईन टाकून काम चालू झालेलं आहे. ते जसं पाईपलाईन संपल तसं ब्रिजचे काम चालू होणार आहे. तुर्भ्याच्या विकासाचा आपला संकल्प काय? तुर्भ्याची विकासाचं माझं एकच म्हणणं आहे की त्या ठिकाणी आमचं प्रत्येक गेल्या आम्ही 40 वर्षापासून स्वप्न बघतो. फक्त आम्ही बिल्डिंग होणार आहे, बिल्डिंग होणार हेच बघतो. ते बिल्डिंग काय अजून झालेलं नाही. आज कुठेतरी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून नगर विकास खाता त्यांच्याकडे आहे. आज कुठेतरी SRI योजना लागू झाले तर त्या ठिकाणी डेव्हलप व्हायला पाहिजे. आमची लोकांची सगळ्यांची इच्छा आहे की बाबा प्रत्येकाची बिल्डिंग व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी टावरमध्ये राहतील आणि त्या ठिकाणी फक्त 500-550 जर सगळ्यांना एरिया भेटलं तर आम्ही अतिशय समाधान आहे त्याच्यात.